मैं 3-4 नाम महिला के दे सकते हैं जो एमपी बने हैं, वो जाकर सोना पड़ा उनको, उनके साथ, मोदी के साथ एक मिनिस्टर बने हैं सोकर। का आपल्या देशाचे प्रधानमंत्री इतके गयेगुजरे आहेत? काल मधु किश्वर नावाच्या या लेखिकेने इतके धक्कादायक आरोप केलेले आहेत की तुम्ही सुद्धा डोक्याला हात लावाल. हा व्हिडिओ डिलीट व्हायच्या आत सेव्ह करून ठेवा आणि लोकांना शेअर करा. या मॅडमचं असं म्हणणं आहे की आज आपल्या या देशामध्ये मंत्रिमंडळामध्ये अनेक महिला अशा आहेत मंत्री झालेल्या की ज्यांना मंत्रिपद मिळण्यासाठी झोपावं लागलेलं आहे. कुणाबरोबर सांगायची काही गरज नाही आहे. सगळ्यात मोठे, सगळ्यात महान असलेले व्यक्ती. आता त्यांचं नाव घेतलं तर ते केस करतील, त्याच्यामुळे आपण नाव घेणार नाही. तुम्ही काय समजायचं ते समजून घ्या. मधु किश्वर नावाच्या या मॅडम यांनी एकेकाळी नरेंद्र मोदी यांच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे, मोदी मीडिया अँड मुसलमान. एकेकाळी या मॅडम मोदीजींची तारीफ करताना थकत नव्हत्या. मोदीजींबद्दल काहीही चुकीचं ऐकून घेऊ शकत नव्हत्या. आणि आता काही दिवसांपासून त्या मोदीचे जे वाभाडे काढत आहेत, प्रचंड त्यांचे रील्स व्हायरल होत आहेत. त्यांचे ते केलेले ट्विट, त्यांच्या 4 ओळी, मोठ्या ओळी खूप व्हायरल होत आहे. काल तरी एवढं मोठं त्यांनी काल ट्विटरवर लिहिलेलं आहे. हे नेमकं काय लिहिलं हे जर तुम्ही ऐकाल ना, तर आजपर्यंत तुम्ही जो विचार केला होता आपल्या साहेबांबद्दल तो सगळा तुटून जाईल. काय म्हणतायत त्याचं ट्रान्सलेशन केलेलं ते मी मराठीमध्ये ऐकते, पण तुम्हाला थोडक्यात सांगते हे सगळं वाचायच्या आधी की या मॅडमनी असं सांगितलं आहे की या एकेकाळी आपल्या प्रधानमंत्र्यांच्या एकदम जवळच्या होत्या. आता जवळच्याचे अर्थ मी तुम्हाला सांगत बसणार नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, परंतु एक काळ असा आला आणि मी जसं लोकांकडून ऐकत होते, बायकांकडून ऐकल्या त्यांच्या कहाण्या, गुजरातमधल्या अनेक बायकांनी काय पद्धतीने ते वागलेले आहे जेव्हा सांगितलं, तेव्हा ती म्हणली की मी डिप्रेशनमध्ये गेली, मला कळलंच नाही की काय काय झालं हे, आणि मी इतकं मोठं पुस्तक लिहिलं, मी इतकं कौतुक केलं आणि ही व्यक्ती अशी आहे. आणि त्या म्हणतात की मी फक्त ऐकलेलं नाही आहे, मी अनेक गोष्टी बघितलेल्या आहे, विटनेस केलेल्या आहे. मानसी सोनीची केस जी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली होती, ती केस पूर्ण आपण त्याचे जे व्हिडिओ आहेत ते पाहिलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अनेक गोष्टींचे खुलासे त्यांनी याच्यामध्ये केलेले आहे. काही लोकांचे नावं घेतलेले आहे, आजही महिला त्या तुम्ही ओळखत असतील, त्यांच्यावरून कनेक्शन करून बोललं जायचं, मीम तयार केले जायचे त्यांचे आणि साहेबांचे. ते सगळे जे आहेत ते आतापर्यंत फक्त कुजबूज होती. आणि त्या आता या मॅडमनी असे वाभाडे म्हणजे असं लक्तर टांगलेले आहेत वेशीवर. पण मीडियावाले, गोदी मीडिया ज्यांनी पैसा घेऊन हे केलेलं आहे ना, गोदी मीडिया याच्यावर बिलकुल बोलत नाही आहे. नाही तेव्हा तो तैमूर जेवला का खावला म्हणून त्याच्यावर व्हिडिओ बनवत होते हे मीडियावाले. आता मात्र याच्यावर बोलत नाही आहेत. इतके भयंकर आरोप आहेत हे. बघूया ते आरोप काय आहे, आणि जर ते खरं असेल तर त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, ही मागणी आपण करूया. तर बघूया मॅडम यांनी ट्विटरवर जे काही इथं लिहिलेलं इंग्लिशमध्ये, जे त्याचं मराठीत सांगते. त्या म्हणतात, मे 2014 मोदी सत्तेवर आल्यापासून मी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर का ठेवले, तर मी त्यांना माझ्या पुस्तकाची प्रत भेट द्यायला सुद्धा गेलं नाही. पुस्तकसुद्धा जे लिहिलं मोदींवर, लिहेपर्यंत तर त्या याच्यात होत्या, मात्र लिहिल्याच्या नंतर त्या गेल्या नाही तिथे द्यायला. फक्त त्यांचे आवडते नोकरशहा भरतलाल यांच्यामार्फत एक स्वाक्षरी नसलेली प्रत पाठवली, ज्याच्यावर मी सही केलेली नव्हती, ती प्रत मी पाठवली. बाकी लोकांना मी सही केलेली प्रत देत होती. त्या म्हणतात, त्यांच्याशी जवळीक असल्यामुळे त्यांनी ज्या महिलांना आणि खासदारांना मंत्री बनवले होते त्यांची नावे अगदी सुरुवातीपासूनच संघी सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळात मोठ्याने कुजबुजली जात होती. म्हणजे आज जे भाजपमध्ये मोठे मोठे मंत्री पदावर बसलेले लोक आहेत, ते लोक या गोष्टीची चर्चा करत होते, आजही करतात. त्या चर्चा मी सुद्धा ऐकलेल्या, अनेकांनी मला फोन करून सांगितलेल्या याच्या आधी खूपदा. पण कोणी फोन करून सांगितलं म्हणून त्याची बातमी नसते करायची, म्हणून आपण काही बोलत नव्हतो. पण आता ज्यांनी पुस्तक लिहिलं, ज्यांनी मोदी करून गुणगाण गायले, ज्या त्यांच्या विरोधात बिलकुल ऐकू शकत नव्हत्या, त्याच आता म्हणायला लागलेल्या आहेत, म्हणून सांगावं लागतंय. तर कोणाकोणाबरोबर काय होतं याची चर्चा मोठमोठ्याने होत होती. त्या म्हणतायत की जवळीक असल्यामुळे ज्या महिलांना खासदार आणि मंत्री बनवले होते त्यांची नावे अगदी सुरुवातीपासूनच संघी सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळात मोठ्याने कुजबुजली जात होती, आणि म्हणून मी लवकर खबरदारी घेतली.
हरदीप पुरी आणि जयशंकर यांनी मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असताना विशेष सेवा पुरवली. कुठली विशेष सेवा तर सांगते. हरदीप पुरी हे सुद्धा IFS नावाची गोष्ट जी आहे ती, इवन आपले परराष्ट्र मंत्रीसुद्धा, ठीक आहे. त्याच्यामुळे ते विदेशामध्ये जे आपले प्रतिनिधी आपले अधिकारी असतात, तर हे जिथे जिथे होते ते तिथे विशेष सेवा पुरवायचे. विशेष सेवा म्हणजे आता मला माहीत नाही, अजून काही अरेंजमेंट असेल जी की सुब्रमण्यम स्वामी यांनी मागेच सांगितलं होतं की आपले जे विदेश मंत्री S जयशंकर यांनी वेगवेगळ्या देशात जसं की चायनामध्ये त्यांची नोकरी असताना तिथे त्यांनी काही पुरवून दिलेलं आहे साहेबांना. आणि चायनाकडे पण यांचे काही व्हिडिओ आहेत, अमेरिकेकडे यांचे व्हिडिओ आहेत असं म्हटलं जातं. आणि हरदीप पुरीचं नाव आलं आहे, म्हणजे हेच हरदीप पुरी ज्यांचं नाव एप्स्टीनमध्ये पण आलं, आणि एप्स्टीनमध्ये मोदींचं पण नाव आलेलं आहे. फोटो अजून बाहेर नाही आले, ते फोटो येऊ नये म्हणूनच सरेंडर करत असतील की ठीक आहे, घेतो आम्ही अमेरिकेचा माल, घेतो ट्रेड डील, सगळं घेतो, झाला तर झाला देश बर्बाद. पुढे हां, त्या म्हणतायत हरदीप पुरी आणि जयशंकर यांनी मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असताना विशेष सेवा पुरवली म्हणून त्यांना आता मंत्रिपदं मिळाली असे दबक्या आवाजात सांगितले जात होते. मंत्री आहेत दोघंही, एक पेट्रोलियम मंत्री आहे हरदीप पुरी आणि एक परराष्ट्र मंत्री आहेत. का बरं मंत्री केलं? बाहेरच्या देशामध्ये त्यांना काहीतरी पुरवलं आहे. पुढे 2014मध्ये जेव्हा मी व्याख्यानासाठी अमेरिकेला गेले होते तेव्हा तिथेही त्यांच्या अय्याशीच्या कथा पसरत होत्या. अमेरिकेमध्ये त्यांच्या अय्याशीच्या कथा होत्या म्हणते, आणि तिथे अजूनही लोक करतात. तुम्ही कधी जाऊन आले आणि कधी अशा लोकांच्या संपर्कात आले तर बघा, करतात म्हणजे करतात. भाजपचे अनेक लोक आजही करतात. भाजपचे अनेक लोक हे विरोधकांनाही फोन करून सांगतात, हेच अनेक पत्रकारांना फोन करून सांगतात. तर पुढे त्या म्हणतात 12वी पास स्मृती इराणी यांची शिक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाल्याने तोपर्यंत लोकांच्या नजरेपासून लपलेल्या स्कॅन्डलला पुष्टी मिळाली. स्मृती इराणी ज्या 12वी पास आणि तरीही त्यांना शिक्षण मंत्री केलं. तर ते का केलं? तर आत्तापर्यंत आपण बोललोच आहे बऱ्याच गोष्टी, आणि त्या म्हणतात की आत्तापर्यंत जी कुजबूज होती, मी स्वतः पण, मला पण काही लोकांनी फोन करून सांगितलं आहे, आत्ताची गोष्ट नाही आहे ही, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, स्मृती इराणीविषयी. आणि काय बघितलं लोकांनी, त्यांच्या घरी कोण येत होतं, किती वाजता, सकाळचे 4 वाजता 5 वाजता कसे कोण येत होते साहेब. आणि त्या म्हणतात की त्यांना जेव्हा शिक्षण मंत्री केलं त्याच्यामुळे पक्कच झालं की शिक्षण मंत्री का केलेलं असेल. म्हणजे बघा या देशासोबत, आपल्या भारत मातेसोबत, इथल्या जनतेसोबत काय खेळ खेळत आहेत हे लोक. अशा लोकांना वर बसवत आहे, कुणालाही ज्यांचं हे नाही आहे. आणि म्हणून स्मृती इराणी डिग्री नाही दाखवू शकत. डिग्री आहे असं सांगितलं आहे, पण दाखव म्हटलं तर आहेच नाही ना, आहे म्हणून सांगितलं. डिग्री त्यांची नाही बघू शकत, मोदीजींची नाही बघू शकत. तर मानसी सोनी यांच्याशी संबंधित प्रकरण आधीच सर्वोच्च न्यायालयात पोचले होते. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, मानसी सोनीचं प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात पोचलेलं होतं. आणि स्नूप गेट नावाने ते प्रसिद्धही होतं. त्या ठिकाणी या महिलेच्या मागे कशाप्रकारे फोर्स सरकारी लावलेली होती, त्या कुठे जातात, काय करतात, पाळत ठेवणे, आणि मग कुठे जातात, कसं जातात, ते कसं मिळवता येईल, सगळं अनेक गोष्टी आहेत. स्नूप गेट, तुम्ही शक्य झालं ना श्याम मीरा सिंग यांचा स्नूप गेटवरचा व्हिडिओ नक्की बघा. पुढे त्या म्हणतात मोदीजींच्या जवळच्या एका व्यक्तीने मला तुरुंगात असलेल्या त्या IAS अधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांचा एक संपूर्ण संच दिला, जो अधिकारी सोनीसोबत मौज मजा करत होता. तर हे जे काही न्यायालयात सादर केलेलं आहे त्याचं ते सगळं दिलेलं आहे म्हणते. याशिवाय मोदींच्या काही जवळच्या लोकांसह गुजरातमधील लोकांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना महिलांसोबतच्या त्यांच्या विकृत चाळेबाजीच्या किळसवाण्या कहाण्या मला सांगितल्या होत्या. विकृत चाळेबाजीच्या किळसवाण्या कहाण्या. आणि त्याआधी ते प्रचारक आणि भाजपचे पदाधिकारी असताना सुद्धा, प्रचारक असताना सुद्धा काय करत होते आणि भाजपचे पदाधिकारी असताना सुद्धा काय करत होते. त्या कहाण्या ऐकून मला त्यांच्या उपस्थितीचा इतका तिटकारा आला की जिथे मोदी येण्याची शक्यता होती असे विवाह समारंभासारखे कार्यक्रमही मी टाळू लागले. ते ऐकून मला इतकी घिण आली की बापरे, हे असं आहे, तर जिथे ते येणार आहे हे कार्यक्रमही मी टाळायला लागले. नको, आपल्यावर सुद्धा दृष्टी पडू शकते.
त्या भयंकर कहाण्यामुळे मला इतका मानसिक धक्का बसला की 2014मध्ये मी तीव्र नैराश्यात बुडून गेले, ज्यांचा माझ्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम झाला. अनेक धक्क्यांमधून सावरण्याच्या आशेने 2015मध्ये मी 21 दिवसासाठी कोइंबतूरमधील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात गेले. मला आठवतं जेव्हा मी ऐकत असलेल्या वृत्तांबद्दल माझं दुःख RSSच्या एका खूप ज्येष्ठ विचारवंताला सांगितलं. RSSच्या व्यक्तीला सांगितल्यावर काय म्हणतो तो, तेव्हा त्यांनी खांदे उडवत म्हटलं, तुम्हाला इतका धक्का कशाला बसलेला आहे? त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची आपल्याला कशाला काळजी आहे? हे बघा, वैयक्तिक आयुष्य प्रत्येकाचं असतं, पण त्या वैयक्तिक आयुष्यामध्ये शोषण असेल आणि त्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जे येतं त्यांना पदं दिली जात असतील जी या भारतातल्या लोकांना डिझर्व करतात, हुशार लोक डिझर्व करतात, प्रामाणिक लोक डिझर्व करतात, ती पदं जर का हे असे तुमच्या पर्सनल गोष्टींसाठी उपयोगात तुम्ही ज्यांना घेता त्यांना दिली जात असेल तर त्याच्याविषयी बोलायचं नाही. हे RSSचे कोणते विचारवंत होते ज्यांचे इतके थोर विचार आहेत? आणि म्हणून तर सरदार पटेल यांनी बंदी घातली होती त्यांच्यावर. काय म्हणले ते, तुम्हाला कशाला धक्का बसलाय, पर्सनल आहे त्यांचं. बरं, पुढे त्या म्हणतात, पॉर्न विक्रेता अमित मालवीय यांची भाजपच्या सोशल मीडिया प्रभारीपदी झालेली नियुक्ती हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कलचा आणखी एक पुरावा होता. पॉर्न विक्रेता अमित मालवीय, जो सगळ्यांना आम्ही किती हुशार आहे वगैरे वगैरे दिसतो, तो तर खूपदा फेक गोष्टीच सांगतो, परंतु त्या म्हणतात की जेव्हा त्याची नियुक्ती झाली तेव्हा तर मला धक्काच बसला. पुढे ते म्हणतात, जर त्यांनी इतर आघाड्यांवर चांगली कामगिरी केली असती तर कदाचित मी त्यांच्या शिकारी वृत्तीकडे दुर्लक्ष केलं असतं. समजा बाकीचं चांगलं असतं, शाळा उघडलेल्या आहे, प्रगती होते, रोजगार मिळतो आहे, तर मी म्हटलं असतं की ठीक आहे बाबा, एखादा माणूस असतो काही लोकांचं. पण त्या काय म्हणतात, पण नरसंहारक लसीचा त्यांचा आक्रमक प्रचार, नरसंहारक कुठली अशी लस होती ज्याचा त्यांनी नरसंहारक लसीचा प्रचार केलेला आहे? काही कोविडची तर लस नव्हती. नरसंहारक म्हणजे मनुष्य जातींना, ज्याच्यावरून मनुष्य जाती मरण्याच्या शक्यता असतात अशा. ही बाई किती धक्कादायक बोलते. आक्रमक प्रचार, हिंदू समाजाला चिरडून टाकण्याचे आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचे त्यांचे निर्लज्ज प्रयत्न. हो, धर्माला बदनाम करण्याचेच प्रयत्न चाललेले आहेत त्यांचे, देशाला बदनाम करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. हे काय राम मंदिर गळकट ठेवलं त्यांनी, ते काय रामाचं काम करतायत का? हिंदूंवर प्राणघातक हल्ले करण्यासाठी त्या काय म्हणतात, भीमटा आणि मिमटांना दिलेला त्यांचा अमानुष आश्रय, हे खूप भयंकर आहे. हे 2 शब्द तिने वापरायला नव्हते पाहिजे. कठुआ कांडादरम्यान हिंदूंचा छळ करतानाचे त्यांचे राक्षसी कृत्य, ज्याचे सविस्तर वर्णन द गर्ल फ्रॉम कठुआ, अ सॅक्रिफिशियल विक्टीम ऑफ अ गजवा-ए हिंद या पुस्तकामध्ये तिने लिहिले. इतर अनेक गोष्टींमुळे मला त्यांच्या पहिल्याच कार्यकाळात हे जाणवलं की आपल्यावर एका सैतानी शासकाची, CIA हस्तकाची ऐरण आहे, ज्याला भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि हिंदूंना नामशेष करण्यासाठी सत्तेवर बसवले आहे. CIA, तुम्हाला माहिती आहे अमेरिकेचा उद्देश काय? अमेरिकेचा उद्देश आहे जगातले सगळे देश कमजोर झाले पाहिजे. भारत इतका स्ट्रॉंग होता, आजपर्यंत भारताने खरोखर पाकिस्तानला कधी मोठं नाही होऊ दिलं. आता बघा, ह्या इराण आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये मध्यस्थी करतोय पाकिस्तान, आणि 140 बिलियन लोकसंख्या असून सुद्धा, कोटी लोकसंख्या असून सुद्धा आपण मध्यस्थी नाही करताय. ही हार आहे देशाची. आणि हे CIAने बसवलेलं नसेल कशावरून इतकं सरेंडर करतात हे साहेब ट्रम्प पुढे. ते काय म्हणतात बघा, मोदींच्या व्यक्तिमत्व विकारांनी मला पटवून दिले आहे की आपण आपल्या नेत्यांच्या लैंगिक भ्रष्टाचाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. नेते जर का भ्रष्टाचार करत असतील अशा प्रकारे तर लक्ष दिलं पाहिजे. जे या घडीवर तडजोड करतात ते आर्थिकदृष्ट्या भ्रष्ट असलेल्यांपेक्षा भारताच्या शत्रूंच्या ब्लॅकमेलला अधिक सहजपणे बळी पडतात. बरोबर आहे. हे असे भ्रष्ट असल्यामुळे भारताचे जे शत्रू आहेत ते ब्लॅकमेल करू शकतात. आता चायनामध्ये जर यांनी काही केलं असेल आणि चायनाकडे जर यांचे फोटो व्हिडिओ असतील कोणाकोणाबरोबरचे, तो म्हणत असेल हे बाबा हे दाखवू का, हे म्हणतील नको नको दाखवू नका, मग ही एवढी जमीन आम्ही घेतो. घेत आहेत ते अमेरिका, हे दाखवायची करा बाबा, फोटो दाखवू का, व्हिडिओ दाखवू का, आणू का बाहेर, नका आणू नका, काय घ्यायचं ते घ्या, ठीक आहे चल, सगळ्याच्या सगळा व्यापार आमच्यासोबत करायचा, इतक्या दरांनी करायचा, महागड्यांनी करायचा. अरे देशाला यांनी टांगणीला लावलंय. ते राहुल गांधी म्हणतात ते आता मला पटायला लागलं, पहिले मला पटत नव्हतं कारण मी लक्षच नव्हतं दिलं, आता मला इतकं पटायला लागलं. ते म्हणतात की ट्रम्प म्हणणार तसंच हे करणार, आणि हे इतकं भयंकर आहे. आणि हे जर असं असेल, काल ह्या मधुकिश्वरजींनी मोदींचं चरित्र लिहिलेलं आहे, तिच्या ट्विटरवर जे लिहिलं त्याचं हे सगळं आहे. आता जर का तिने हे जे काही म्हणलेलं आहे
याच्यावर इन्व्हेस्टिगेशन नको व्हायला, याच्यावर चर्चा नको व्हायला. हे जर असं असेल तर पायउतार नको व्हायला. हे संस्कार आहेत आपल्या देशाचे. आणि हे इतकं भयंकर म्हणजे असल्या लोकांनी, आता तर आपण रोजही बघतो काय काय लेवलचे लोक वरती पोचले आणि बिचारे प्रामाणिक भारतीय जनता इतकी प्रामाणिक आहे, इतके कष्टाळू, इतके मेहनती लोक आहेत, ज्यांच्यावर साधं म्हणजे ज्यांचे खायचे हाल झालेले आहेत. हे खूप मोठं पाप आहे आणि यांना असं फेडावं लागेल की नाही. आता ते जे काय मधुकेश्वरनी लिहिलेलं आहे, हे जे सुब्रमण्यम स्वामी म्हणलेत, सतत म्हणत असतात, ह्याचं काय आहे हे एक दिवस पुढे येणार आहे. आणि ते जर त्यांचं खोटं असेल तर ते सिद्ध झालं पाहिजे. त्यांच्यावर केस नाही होत कधीच. सुब्रमण्यम स्वामी नेहमीच म्हणतात त्यांच्याकडे पुरावे असतील म्हणून त्यांच्या विरोधात केस नाही होत. ह्या मॅडम म्हटलं काहीच केस नाही झाली त्यांच्यावर, काही नाहीतर झालं असतं ना बदनामी वगैरे करताय म्हणून. तर हे सगळं जे काय मी बोलले ते कोणाचं होतं, ह्या मॅडमनी म्हणलेलं आहे. आणि हे आपल्या देशासाठी आपण सगळ्यांनी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ मला डिलीट करावा लागू शकतो, इतकं भयंकर जे काही आहे ते मी ट्विट वाचून दाखवल्यामुळे. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थांबते. धन्यवाद. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता.